हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग 4 कम्युनिकेशन्स मीन्स संदेश 1 यावर आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. कम्युनिकेशन्स मीन्स संदेश 1 या विभागावर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये 10 मार्क्सला प्रश्न विचारले जातात. तर असेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 176. भाषेच्या अध्यापनासाठी सर्वात चांगली पद्धत कोणती? पर्याय क्रमांक अ व्याख्यान, पर्याय क्रमांक ब व्याख्यान आणि श्रुतिलेखन, पर्याय क्रमांक क व्याख्यान आणि संभाषण, पर्याय क्रमांक ड व्याख्यान आणि पठण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क व्याख्यान आणि संभाषण. प्रश्न क्रमांक 177. एक व्यक्ती संदेशवहन करू शकत नाही या विधानाशी आपण सहमत आहात का? पर्याय क्रमांक अ सहमत, पर्याय क्रमांक ब असहमत, पर्याय क्रमांक क सांगता येत नाही, पर्याय क्रमांक ड अनिश्चित. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सहमत. प्रश्न क्रमांक 178. व्यवहाराला प्रभावित करणे व भावनेंना प्रेरणा देण्याच्या मार्गाने जे विवादाचे समाधान करणे यास टिंब परिभाषा म्हणतात. पर्याय क्रमांक अ शाब्दिक, पर्याय क्रमांक ब अन्वयात्मक, पर्याय क्रमांक क स्वनिर्मित, पर्याय क्रमांक ड संक्षिप्तकरण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अनुनयात्मक. प्रश्न क्रमांक 189. प्रश्न क्रमांक 179. वाणिज्य व उद्योग व्यवसाय क्षेत्राशी संबंधित वाहिनी कोणती? पर्याय क्रमांक अ CNBC, पर्याय क्रमांक ब सन TV, पर्याय क्रमांक क स्टार उत्सव, पर्याय क्रमांक ड सब TV. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ CNBC. प्रश्न क्रमांक 180. खाली दिलेल्या जोड्यांपैकी चुकीची जोडी दर्शवणारा पर्याय दर्शवा. पर्याय क्रमांक अ रमोजीराव ETV, पर्याय क्रमांक ब अधिकारी ब्रदर्स सब TV, पर्याय क्रमांक क रजत शर्मा इंडिया TV, पर्याय क्रमांक ड पॉल सुरी स्टार TV. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड पॉल सुरी स्टार TV. प्रश्न क्रमांक 181. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत संवाद करतात तेव्हा टिंब महत्त्वपूर्ण असते. पर्याय क्रमांक अ सहानुभूती, पर्याय क्रमांक ब तदनुभूती, पर्याय क्रमांक क उदासीनता, पर्याय क्रमांक ड विद्वेष. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तदनुभूती. प्रश्न क्रमांक 182. जेव्हा टिंब तेव्हा वर्गसंप्रेषण सर्वाधिक प्रभावी ठरते. पर्याय क्रमांक अ विद्यार्थ्याच्या मातृभाषेत असेल, पर्याय क्रमांक ब शिक्षकाच्या व्याख्यानात विद्यार्थी पूर्णपणे अवधान देतील, पर्याय क्रमांक क विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाशी संबंधित असेल, पर्याय क्रमांक ड इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक क विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाशी संबंधित असेल. प्रश्न क्रमांक 183. संज्ञापन हे अधिक प्रभावी टिंब होते. पर्याय क्रमांक अ प्रतिक्रियेमुळे, पर्याय क्रमांक ब अनेक माध्यमांच्या वापरामुळे, पर्याय क्रमांक क आंतरक्रियेमुळे, पर्याय क्रमांक ड महाग संदेश पाठविण्याच्या माध्यमातून. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क आंतरक्रियेमुळे. प्रश्न क्रमांक 184. ग्रेपवाईन संज्ञापन माध्यम म्हणजे? पर्याय क्रमांक अ औपचारिक, पर्याय क्रमांक ब अनौपचारिक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अनौपचारिक. प्रश्न क्रमांक 185. परिणामकारक संप्रेषणासाठी खालीलपैकी कोणती पूर्वअट असू शकत नाही? पर्याय क्रमांक अ भाषेवरील प्रभुत्व, पर्याय क्रमांक ब योग्य ती देहबोली, पर्याय क्रमांक क प्रेक्षणाच्या उद्दिष्टाबाबत स्पष्टता, पर्याय क्रमांक ड आवश्यक त्या अध्यापन साधनांचा वापर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड आवश्यक त्या अध्यापन साधनांचा वापर. प्रश्न क्रमांक 186. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांचे टिंबद्वारे संदेशवहन केले जाते. पर्याय क्रमांक अ ILO, पर्याय क्रमांक ब ITU, पर्याय क्रमांक क UNDP, पर्याय क्रमांक ड युनेस्को. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड युनेस्को.
प्रश्न क्रमांक 187. सर्वप्रथम टेलिव्हिजन भारतात लहान मुलांसाठी तयार केलेले चॅनल कोणते? प्रश्न क्रमांक 187. सर्वप्रथम टेलिव्हिजनवर भारतात लहान मुलांसाठी तयार केलेले चॅनल कोणते? तर पर्याय क्रमांक कार्टून नेटवर्क, पर्याय क्रमांक ब डिस्ने चॅनल, पर्याय क्रमांक क युनायटेड होम इंटरमिडिएट हंगामा TV, पर्याय क्रमांक ड निक ज्युनियर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क युनायटेड होम इंटरटेनमेंट हंगामा TV. प्रश्न क्रमांक 188. टीव्ही श्रोत्यांद्वारे प्रयुक्त रेफरेन्शियल फ्रेमिंग संचार माध्यमांना कशाशी जोडते? पर्याय क्रमांक अ वास्तविकता, पर्याय क्रमांक ब अवास्तविकता, पर्याय क्रमांक क नकारात्मक, पर्याय क्रमांक ड निष्क्रियता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ वास्तविकता. प्रश्न क्रमांक 189. योग्य माध्यमाची निवड म्हणजे टिंबटिंब, पर्याय क्रमांक अ संदेशवहनाची आवश्यकता, पर्याय क्रमांक ब संदेशवहनातील अडथळा, पर्याय क्रमांक क संदेशवहनाचा गुण, पर्याय क्रमांक ड संदेशवहनाचे साधन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संदेशवहनातील अडथळा. प्रश्न क्रमांक 190. ही पर्यावरणविषयक अभ्यास व समस्यांवर भर देणारी शैक्षणिक कार्यक्रमांना वाहिलेली दूरदर्शन वाहिनी आहे. पर्याय क्रमांक अ स्टार, पर्याय क्रमांक ब ESPN, पर्याय क्रमांक क नॅशनल जिओग्राफिक, पर्याय क्रमांक ड DT सह्याद्री. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क नॅशनल जिओग्राफिक. प्रश्न क्रमांक 191. वर्ग संप्रेषणात सामान्यतः काय मानले जाते? पर्याय क्रमांक अ प्रभावशील, पर्याय क्रमांक ब भावनात्मक, पर्याय क्रमांक क संज्ञानात्मक, पर्याय क्रमांक ड अनिवडक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क संज्ञानात्मक. प्रश्न क्रमांक 192. दूरदर्शन वाहिनीवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात कारण? पर्याय क्रमांक अ श्रोत्यांची संख्या खूप आहे, पर्याय क्रमांक ब श्रोते निरक्षर असतात, पर्याय क्रमांक क श्रोत्यांचा समूह बहुजिन्सी असतो, पर्याय क्रमांक ड प्रेक्षक व ग्राहक त्यांच्या अवबोधातील फरक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड प्रेक्षक व ग्राहक त्यांच्या अवबोधातील फरक.